डोकं वर पाय, या सिडकोच्या अधिकाऱ्यांचा करायचं काय? खाली डोकं वर पाय, पाणी आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं, पाणी आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं, पाणी आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं, पाणी आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं. भारत माता की जय. वंदे मातरम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. जय शिवाजी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. पाणी आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं, पाणी आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं. पाणी द्या, पाणी द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा, पाणी द्या, पाणी द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा. या सिडको अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, या सिडको अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, पाणी द्या, पाणी द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा, अरे पाणी द्या, पाणी द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. साहेब तुम्ही आता थांबा इथंच. सीसीओसी बंद करा, सीसीओसी बंद करा, सीसीओसी बंद करा. खाली डोकं वरती पाय, खाली डोकं वरती पाय. हाय 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 हाय. पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, पाणी आमच्या हक्काचं. नाही कुणाच्या बापाचं. बंद करा, बंद करा, सीसीओसी बंद करा, बंद करा, बंद करा. सीसीओसी बंद करा. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. सिडको प्रशासन, हाय हाय सिडको प्रशासन, हाय हाय सिडको प्रशासन. हाय हाय. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. आणि सिडको प्रशासन, हाय हाय सिडको प्रशासन. हाय हाय. पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. पाणी द्या, पाणी द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा, पाणी द्या, पाणी द्या. नाहीतर खुर्च्या खाली करा. भारत माता की जय. वंदे मातरम. पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, पाणी आमच्या हक्काचं. नाही कुणाच्या बापाचं. आज या ठिकाणी सिडकोमध्ये खारघरचे सर्व माजी नगरसेवक तसेच भाजपचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत. आमची सगळ्यांची मागणी आहे, खारघरमध्ये गेले अनेक दिवस सिडकोने जो पाण्याचा बट्टाबोळ केलेला आहे त्यामुळे नागरिकांना जो त्रास सहन करावा लागत आहे, खारघरचे सर्व नगरसेवक आणि भाजपचे पदाधिकारी यासाठी सिडकोच्या पाठपुरावा करत आहेत की पाणी योग्य प्रमाणात भेटावं. परंतु सिडकोकडनं जी हेळसांड होत आहे, ज्या पद्धतीने दुर्लक्ष होत आहे, आज भाजपचे सर्व माजी नगरसेवक या ठिकाणी येऊन बसलेले आहेत. सगळ्यांची मागणी आहे की आम्ही एक पत्र दिलेलं आहे, सिडकोकडनं जी नवीन कामाची सीसी आणि ओसी दिली जाते ही त्वरित बंद करा. जोपर्यंत सिडकोकडनं आम्हाला अधिकृतरित्या लिहून मिळत नाहीये की आजपासून आम्ही सीसी ओसी बंद केलेलं आहे, तोपर्यंत आमचं या ठिकाणी जे बैठे आंदोलन जे आहे हे चालूच राहणार आहे. आम्ही आज घरी जायला नाही भेटलं तरी चालेल, आम्ही या ठिकाणी बसून सीसीओसी देणं सिडको जोपर्यंत बंद करत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी बसून आमचं आंदोलन चालू ठेवणार आहे. सिडकोला आज नमवल्याशिवाय आम्ही गप्प नाही बसणार आहे, कारण सिडकोच्या हलगर्जीपणामुळे आज खारघर वासियांवरती जे पाण्याचं संकट उभं राहिलेलं आहे त्याला जबाबदार सिडको आहे. आज जोपर्यंत आम्हाला या ठिकाणी सीसीओसी यापुढे देणं बंद आहे, जोपर्यंत पाण्याचा प्रॉब्लेम संपत नाही तोपर्यंत आम्ही सीसीओसी देणार नाही असं सिडको लिहून देत नाही, तोपर्यंत आमचं हे आंदोलन या ठिकाणी चालूच राहील. पाणी द्या, पाणी द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा, पाणी द्या, पाणी द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा. बंद करा, बंद करा, ओसीसीसी बंद करा, बंद करा, बंद करा, सीसीसी बंद करा, बंद करा, बंद करा. ओसीसीसी बंद करा. सिडको प्रशासन, हाय हाय सिडको प्रशासन. हाय हाय. पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, पाणी आमच्या हक्काचं. नाही कुणाच्या बापाचं. अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. सिडको प्रशासन, हाय हाय सिडको प्रशासन. हाय
नमस्कार, बोलू का? नमस्कार. आज सिडको प्रशासनाच्या या दालनामध्ये आम्ही सगळं भारतीय जनता पार्टीचे नगरसेविका, नगरसेवक आणि सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहोत. सकाळपासूनच एकंदरीत आंदोलनं चालू होती, पाण्यावरचे विविध मोर्चे चालू होते. त्याचंच एक उदाहरण म्हणजे आम्ही या ठिकाणी आलो आणि इथे उपस्थित जे अधिकारी होते त्यांना आमची एक प्रामुख्याने मागणी केली होती आम्ही की कुठल्याही प्रकारचं सिडकोनी यापुढे CCOC हे देऊ नये, नवीन कनेक्शन देऊ नये. ह्याची ही जी आमची त्रस्त अशी मागणी होती आणि त्या मागणीचं आम्ही लेखी उत्तर त्यांच्याकडून मागितलेलं आहे की तुम्ही आम्हाला लेखी स्वरूपात ते द्या. आता गेले आम्ही 5 तासापासून आम्ही त्यांच्या दालनात बसलेलो आहे. आम्ही त्यांची वाट बघतोय की कधी ते आम्हाला ते उत्तर देतील, कारण की उत्तर घेतल्याशिवाय तरी भारतीय जनता पार्टी आता मागे सरकणार नाही. धन्यवाद. गेल्या कित्येक वर्ष सिडकोकडून खारघरमध्ये कमी दाबाचा पाणी पुरवठा चालू आहे आणि आता गेल्या आठवडाभर खारघरमध्ये पाणी टंचाई चालू आहे. त्यामुळं खारघरमधील सर्वच नागरिक त्रस्त आहेत. आम्ही आज सकाळपासून खारघर ऑफिसवर मोर्चा होता. आज दुपारी 2 वाजता ह्या शिला मॅडम यांच्या केबिनमध्ये आम्ही बसलेलो आहोत आणि जोपर्यंत ते पाण्याचं सोल्युशन आम्हाला देत नाही तोपर्यंत आम्ही इथनं जाणार नाहीत. आणि जोपर्यंत खारघरचा पाण्याचा मार्ग पूर्ण महिनाभर निघत नाही, महिनाभर आम्हाला वाटतं की बाबा आता पाणी सुरळीत झालंय, तोपर्यंत त्यांनी OC आणि CC देऊ नयेत आणि नवीन पाण्याच्या कनेक्शन नवीन इमारतींना देऊ नयेत अशी ठाम भूमिका खारघर भारतीय जनता पार्टीची आहे आणि सर्व पदाधिकाऱ्यांची आहे आणि खारघरमधील सर्व नागरिकांची आहे. आणि जोपर्यंत आम्हाला ते लिखित स्वरूपात देत नाहीत तोपर्यंत आम्ही इथनं या केबिनचा ताबाच सोडणार नाहीत. आम्ही इथंच राहणार आहोत आज.